संध्याताई हॉलमध्ये भाजी निवडत बसल्या होत्या आणि त्यांची सून प्राची लगबगीने बॅग भरत होती. त्यामुळे ती सारखी आणखी काही वस्तू बॅगमध्ये भरायच्या राहिल्या तर नाहीत ना हे पाहण्यासाठी संध्याताईंचे कपाट उघडून बघत होती. आणि हे सर्व संध्याताई पाहत असतात. तिची लगबग पाहून त्या भाजी अर्धवट निवडायची सोडून तिच्याकडे गेल्या आणि म्हणाल्या, "सुनबाई, तुला माझ्या कपाटातील काही हवे आहे का? आणि तुम्ही बाहेर कुठे चालला आहात का? तू बॅग भरत आहेस ना?" म्हणून विचारले. प्राचीने सासूकडे पाहिले पण त्यांच्याशी काहीही बोलली नाही आणि तिने कपाटातून संध्याताईंचा स्वेटर काढला आणि बॅगमध्ये ठेवला. सून काहीही बोलली नाही, त्यामुळे त्या पुन्हा खोलीबाहेर येऊन भाजी निवडत बसल्या. तेवढ्यात त्यांचा मुलगा अजय हॉलच्या दरवाजात उभा राहून कोणाशी तरी फोनवर बोलत होता. त्यामुळे त्या अजयकडे गेल्या. त्याचे फोनवरचे बोलणे संपल्यानंतर संध्याताई अजयला म्हणाल्या, "बाळ, तुम्ही दोघे कुठे बाहेर जायला निघाला आहात का?" अजयने आईकडे रागाने पाहिले तेव्हा त्या म्हणाल्या, "अरे म्हणजे मला स्वयंपाक बनवायचा होता ना म्हणून विचारलं." अजय म्हणाला, "आई, मी तुला किती वेळा सांगितले आहे मला बाळ म्हणत जाऊ नकोस म्हणून. अगं मी आता बाळ राहिलो नाही आहे. माझे लग्न झाले आहे आणि जेवणाचे बघेन मी काहीतरी बाहेर." तरीही संध्याताई पुन्हा म्हणाल्या, "अरे बाहेर नको जेवण करू, मी स्वयंपाक बनवते ना. सांग तुला काय खायचे आहे?" आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अजय म्हणाला, "अगं प्राची, झाले का तुझे? चल ना पटकन." प्राची आतल्या खोलीतून म्हणाली, "हो हो आलेच." प्राची तिथे आली आणि तिने अजयला हाताने काहीतरी इशारा केला. तेव्हा अजय आईला म्हणाला, "आई, तू पण आवर, आपल्याला निघायचे आहे." मुलाचे बोलणे ऐकून संध्याताईंना आनंद झाला, कारण त्यांना असे वाटले की मुलगा आणि सून मलाही त्यांच्यासोबत बाहेर फिरायला घेऊन जात आहेत. म्हणजे अजयला देखील माझी काळजी वाटते, म्हणूनच तर आईला एकटीला घरी न ठेवता सोबत घेऊन चालला आहे. त्यामुळे त्या म्हणाल्या, "हो, मी लगेच आवरून येते." त्या पुढे म्हणाल्या, "अजय, मग मी माझ्या 2 साड्या घेऊ का एका बॅगमध्ये?" आईचे बोलणे ऐकून अजय आणि प्राचीने एकमेकांकडे पाहिले. अजय म्हणाला, "आई, पटकन आवरून बाहेर ये, तोपर्यंत मी गाडी काढतो." असे बोलून दोघे नवरा बायको बॅग घेऊन बाहेर निघाले. संध्याताई तयार होण्यासाठी जेव्हा त्यांच्या खोलीत गेल्या तेव्हा त्यांचे कपडे बॅगमध्ये भरण्यासाठी त्यांनी कपाट उघडले, तर कपाटात त्यांची एकही साडी नसते. त्यांना हे थोडेसे विचित्र वाटले. तोपर्यंत बाहेरून अजय गाडीचा हॉर्न जोरजोरात वाजवत होता. संध्याताई आहे त्या साडीवर बाहेर येतात. अजय त्याच्या घरातील नोकराला, "रामूला आम्ही संध्याकाळीपर्यंत येतो, घराकडे लक्ष दे," असे सांगतो. संध्याताई तिथेच उभ्या असतात. अजय आईकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, "आई, आता काय झाले? बस ना गाडीत, अशी का उभी आहेस?" संध्याताई म्हणाल्या, "अरे अजय, माझ्या कपाटात माझी एकही साडी नाही. सुनबाई, तू कुठे दुसरीकडे ठेवल्या आहेत का माझ्या साड्या?" प्राची हसली आणि म्हणाली, "हो, मी तुमच्या साड्या ह्या बॅगमध्ये भरल्या आहेत." त्यावर संध्याताई काहीही बोलल्या नाहीत आणि गुपचूप गाडीत बसल्या. प्रवासात कोणीही एकमेकांशी बोलत नव्हते. त्यानंतर 1 तासाने गाडी एका वृद्धाश्रमासमोर थांबली. अजयने आईला गाडीतून उतरायला सांगितले. संध्याताई गाडीतून उतरल्या आणि त्यांनी वृद्धाश्रमाकडे पाहिले. वृद्धाश्रमाचे नाव जिव्हाळा वृद्धाश्रम असे होते. वृद्धाश्रमात संध्याताईंनी पाऊल ठेवले आणि एक आवंढा त्यांच्या घशात अडकला. अजय गाडीतून उतरला आणि आईला म्हणाला, "आई, अशी का थांबलीस? अगं चल ना. अशी का ह्या वृद्धाश्रमाकडे पाहत आहेस? आजपासून तुला आता इथेच राहायचे आहे." अजय आणि प्राची संध्याताईंना घेऊन वृद्धाश्रमाच्या ऑफिसमध्ये गेले. मॅनेजरने त्या तिघांना बसायला सांगितले आणि विचारले, "काकी, तुमचे नाव काय?" संध्याताई शून्यात हरवल्या होत्या. मॅनेजरने त्यांना पुन्हा विचारले, "काकी, अहो तुमचे नाव सांगा." तेव्हा अजय आणि प्राची एकमेकांकडे पाहू लागले. अजय पटकन म्हणाला, "संध्या माधव कुलकर्णी." सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यानंतर अजय मॅनेजरला म्हणाला, "हे पहा मॅनेजर, माझ्या आईची नीट काळजी घ्या. पैशांची अजिबात काळजी करू नका. काही लागले तर मला कळवा." त्यानंतर प्राचीला म्हणाला, "प्राची, तू बाहेर थांब, मी आलोच." प्राची तिथून उठून गेल्यानंतर अजयने त्याच्या आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला, "आई, तू अजिबात काळजी करू नकोस. तुला जेव्हा आठवण येईल तेव्हा मला कॉल कर." संध्याताईंनी अजयच्या हातावर त्याचा दुसरा हात ठेवला आणि अजयला केविलवाण्या नजरेने पाहू लागल्या. तेव्हा आईचा हात आपल्या हातावरून बाजूला ठेवत अजय म्हणाला, "आई, आता मी निघतो." तो उठून बाहेर निघाला तेव्हा संध्याताई त्याच्या मागे, "अजय, आजू बाळा, अरे थांब ना," असा आवाज देत त्या धावत होत्या. पण अजयने मागे वळून पाहिले नाही. तो त्याच्या गाडीमध्ये जाऊन बसला. त्याची गाडी गेटच्या बाहेर गेली
आणि संध्याताई गेटजवळ येऊन थांबल्या आणि दूरवर जाणाऱ्या मुलाच्या गाडीकडे पाहू लागल्या. संध्याताईंचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्यांना आपल्या घरातून इकडे येण्याची अजिबात इच्छा नव्हती. संध्याताईंचे जग म्हणजे त्यांचे पती विनायकराव, मुलगा अजय आणि मुलगी अंजली यांच्या भोवतीच फिरत असायचे. विनायकरावांना जाऊन आज 2 वर्ष झाली. आज अजयने घरातील सगळे पाश तोडून त्यांना इथे आश्रमात आणले होते. त्यांच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंना आज काही खंड नव्हता. त्यांच्या नजरेत बधीरपणा आला होता. संध्याताई खूप हताश झाल्या होत्या. मावशी, तुम्ही आता इथे आणखी किती वेळ थांबणार आहात? चला, ऊन खूप वाढले आहे, त्रास होईल तुम्हाला. संध्याताईंनी मागे वळून पाहिले तेव्हा जिव्हाळा वृद्धाश्रमाचा सेवक आश्रमाचा युनिफॉर्म घालून उभा होता. हो असे बोलून संध्याताई आत जायला वळल्या. आत जाता जाता त्यांना अजयच्या बालवाडीचा पहिला दिवस आठवला. संध्याताई अजयला शाळेत सोडून निघणार तेवढ्यात अजयने भोकाड पसरले. आई, तू नको ना जाऊ, मला घेऊन जा ना तुझ्यासोबत. त्याचा रडवेला चेहरा बघून त्याही रडवेला झाल्या होत्या. त्या अजयला घ्यायला पुढे जाणार तोच तिथल्या बाईंनी त्याला आत नेले. क्षणभर संध्याताईंना आज असेच काहीसे वाटले. त्यांना असेही वाटले की त्याच गोष्टीची शिक्षा अजयने मला आज दिली नसेल का? हा विचार करता करता त्यांना एक हुंदका फुटला. संध्याताई आलेला हुंदका आवरत आश्रमाच्या सेवका मागोमाग चालू लागल्या. त्यांना तो आश्रमाचा सेवक त्यांना दिलेल्या खोलीपाशी घेऊन गेला. त्यांची बॅग खोलीत ठेवत खोलीतील खुर्चीत बसलेल्या मीनाताईंना म्हणाला, मीना काकू, ह्या तुमच्या नवीन रूम पार्टनर. डोळ्यांवरचा चष्मा खाली करत मीनाताई म्हणाल्या, हो का? नाव काय यांचे? संध्या, असे संध्याताई म्हणाल्या. तुमचे सगळे सामान इथे ठेवले आहे, मी निघतो आता, असे बोलून तो सेवक निघून गेला. संध्याताई उभ्याच होत्या. त्यांना काहीच कळाले नाही काय करावे. संध्याताई, बसा ना. तो पलंग, ते कपाट आणि ती खुर्ची तुमचीच आहे, बसा. एवढ्या कावऱ्या बावऱ्या होऊ नका संध्याताई. त्या अस्वस्थपणे होऊन खुर्चीवर बसल्या. पलंगाच्या बाजूला असलेल्या खिडकीतून त्या आकाशाकडे बघत होत्या. त्यांची नजर निर्विकार होती. अजयची जशी निर्विकार नजर होती अगदी तशीच. त्यांना पाहून मीनाताई म्हणाल्या, 2 दिवस तुम्हाला अस्वस्थ वाटेल, पण नंतर सवय होईल. घडलेल्या गोष्टींचा फार विचार करू नका. हे होणारच होते आणि हे स्वीकारले की इथे राहणे तुम्हाला टोचणार नाही. पण संध्याताई अजूनही खिडकी बाहेरच बघत होत्या. त्यांच्या डोक्यात हे का घडले हा विचार चालू होता. त्या खिडकीतून बाहेर एकटक बघत होत्या. त्यांना मीनाताई म्हणाल्या, खिडकीतून जी वाट दिसते ना, ती वृद्धाश्रमाच्या मुख्य दरवाजापर्यंत जाते आणि मग गेटमधून बाहेर जाते. पण तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल, ही वाट फक्त बाहेरून येणाऱ्यांसाठीच आहे. आत आलेली व्यक्ती बाहेर जाऊ शकत नाही. काहीतरीच काय बोलताय? जी वाट बाहेरून आत येते त्याच वाटेने आपण बाहेर जाणार ना? संध्याताईंच्या या बोलण्यावर मीनाताई हसल्या आणि म्हणाल्या, संध्याताई, वास्तवात या. वृद्धाश्रमाच्या वाटेवरून फक्त एकेरी वाहतूक होते. तुम्हाला इथे आणून सोडायला वाट होती, पण इथून जाणार कशा? संध्याताई म्हणाल्या, म्हणजे आले तेच वाटेने जाणार. संध्याताईंच्या चेहऱ्यावर मीनाताई बावळट आहेत का असा भाव आला. बाई, तुम्ही तुमच्या मुलाची वाट बघू नका. तो येणार नाही तुम्हाला परत घेऊन जायला. यावर संध्याताई पटकन म्हणाल्या, नाही नाही, असे होणार नाही. तो मला इथे सोडून गेला आहे, पण घरी गेल्यावर त्याला माझी उणीव भासेल. तो नक्की येईल. यावर मीनाताई हसल्या आणि म्हणाल्या, तुमची उणीव त्याला आधीच जाणवली असती तर त्याने तुम्हाला इथे सोडलेच नसते. अहो, आजपर्यंत मी कधी घरापासून लांब राहिलेच नाही, तर माझ्या मुलाला माझी उणीव जाणवेल कशी? संध्याताई आपल्या बोलण्याचे समर्थन करत म्हणाल्या, आपली प्रिय व्यक्ती आपल्यापासून लांब गेली तर हा विचार मनात येतोच. तो आपण सहन करू शकत नाही, कारण आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीपासून लांब राहण्याची कल्पनाही सहन होत नसते. इथे तुम्हाला तुमचा मुलगा सोडून गेला आहे म्हणजे त्याला तुम्ही जवळ नसल्याने काही फरक पडणार नाही. लक्षात घ्या, तुमचा मुलगा आता लहान नाही. असे बोलताना मीनाताईंचा चेहरा जरा कठोर झाला. संध्याताई मीनाताईंच्या चेहऱ्याकडे सुन्न होऊन बघत होत्या. तुम्हाला तुमच्या मुलाने इथे आणून का सोडले हे मी तुम्हाला विचारणार नाही, कारण मी हे विचारले तर तुम्हाला दुःख होईल. आणि आता आपण दोघी रूममेट आहोत. आपणच एकमेकांना जपायचे. मला तुम्ही मीना म्हणा, मला आवडेल. मीना हळूच पलंगावरून उठली आणि आपल्या खुर्चीकडे जाऊ लागली. मीनाच्या पायांनाही शणवटा आला. जड अंतःकरणाने ती खुर्चीवर येऊन बसली. संध्याताईंनी थरथरत्या आवाजात विचारले, खरंच तुम्हाला असे वाटते माझा मुलगा मला घ्यायला येणार नाही? मीनाताई म्हणाल्या, ह्या वृद्धाश्रमात जितके वृद्ध आहेत
त्या सगळ्यांना सुरुवातीला असेच वाटायचे की आपली मुले आपल्याला आपल्या घरी परत नेतील, पण असे कोणाच्याच बाबतीत घडले नाही. म्हणून तुम्हाला म्हणतीये, नका वाट बघू तुमच्या मुलाची आणि उरलेले आयुष्य दुःखात घालवू नका. मला मीना म्हणा, संध्या तू होशील का माझी हक्काची मैत्रीण? मीनाताईंनी आर्त स्वर ऐकून संध्याताईंना भरून आले. त्यात थरथरत्या पावलांनी उठल्या आणि मीनाताईंकडे गेल्या. मीनाताईंच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या, मी कोणाची हक्काची होऊ शकते ही जाणीव हे गेल्यानंतर विसरून गेले होते. हक्काचा अजय होता, पण आता तर त्यानेच नाते तोडले. मीना, आपण होऊ ग सख्या जिवलग मैत्रिणी. मी आले होते मगाशी तेव्हा खूप गोंधळले होते, पण तुझे बोलणे ऐकल्यावर मला धीर आला. मी आता परतीच्या वाटेची आस धरणार नाही. हे ऐकताच मीनाताई म्हणाल्या, संध्या तुला खूप लवकर समजले हे बरे झाले. तुला पाहिल्यावर मला माझ्या या वृद्धाश्रमातील पहिला दिवस आठवला. मीही तुझ्यासारखीच भांबावले होते. मला कोणी समजावणारे नव्हते. तुला पाहिले आणि ठरवले की तुला जितक्या लवकर वास्तवाची जाणीव करून देता येईल तितक्या लवकर करून द्यायची. थकलेल्या सुरात संध्या म्हणाली, मीना, मला बरेच दिवसांपासून असे काहीतरी होऊ शकते असे वाटतच होते, पण जेव्हा प्रत्यक्षात घडले तेव्हा मी हादरले. आईवडिलांचे मुलांवर आंधळे प्रेम असते. अजय मला इथे सोडणार आहे हे माझ्या मुलीला अंजलीलाही माहिती होते, पण तिचा तर साधा फोन देखील आला नाही. तू म्हणतेस तेच बरोबर आहे. माझी उणीव अजयला आणि अंजलीला पण जाणवणार नाही, म्हणूनच तो मला इथे आणून सोडण्याची हिंमत करू शकला. मी नाही आता अजयच्या आठवणीने व्याकुळ होणार. संध्याताईंचे बोलणे ऐकून मीनाताई म्हणाल्या, शाब्बास. असे बोलून त्यांनी संध्याताईंना मिठी मारली. कितीतरी वेळ त्या वृद्ध मैत्रिणी एकमेकींच्या मिठीत आपला आधार शोधत होत्या. बऱ्याच वेळाने मीनाने संध्याभोवतीची आपली मिठी सैल केली. जिव्हाळा वृद्धाश्रमात येणाऱ्या प्रत्येकाची एक दुःखाची झालर असलेली कथा असते. प्रत्येकासाठी स्वतःचे दुःख खूप मोठे असते. मला सुद्धा माझे दुःख खूप मोठे वाटत होते. इथे आल्यावर लक्षात आले, प्रत्येकाच्या दुःखाचे गाठोडे वजनदार आहे. कोणाचे वजन जास्त कोणाचे कमी हे आपण नाही ठरवू शकत. मला तर इथे असलेल्या लोकांचे दुःख ऐकल्यावर माझे दुःख काहीच नाही असे वाटते आणि त्याच क्षणापासून मी दुसऱ्याच्या दुःखाची धार कमी करण्यासाठी प्रयत्न करते. मीना संध्याचा हात थोपटत म्हणाली, मीना, तुझे बोलणे ऐकून मलाही माझ्या दुःखाचे गाठोडे फेकून इतरांच्या दुःखाच्या गाठोड्याचे वजन कमी करावेसे वाटते. चांगली गोष्ट आहे. संध्या, तुझी कथा काय आहे? मीना, माझे आयुष्य सर्वसामान्य होते. मी 20 वर्षाची असताना माझे लग्न झाले. आमची परिस्थिती खूप चांगली नव्हती. आपल्या वेळी गृहकृत्यदक्ष मुलगी सून म्हणून हवी असायची. आता सारखं नोकरीच हवी हा हट्ट नसायचा. माझे बाबा म्हणाले होते, संध्या तू हुशार आहेस, तुला पुढे शिकावे असे वाटते, पण तुला आपली परिस्थिती ठाऊक आहे ना. तू आज छान दिसतेस, पण हळूहळू वय वाढले की मुली जरड दिसतात. तू जशी दिसलीस तर हुंडा द्यायला आपल्याकडे तेवढा पैसा नाही. तुझ्या पाठीवर अजून 2 जणी आहेत. त्यांचे लग्न होईपर्यंत त्यांना शिकवावे लागेल, नंतर त्यांचे लग्न करून द्यावे लागेल. म्हणून तुझे मन मोडून तुला विनंती करतो, तू लग्नाला हो म्हण. मीना, माझे बाबा काकुळतीला येऊन माझ्या पुढे हात जोडून उभे होते. त्यांच्या डोळ्यातून त्यांची आगतिकता दिसत होती आणि मी ते बघू शकले नाही. मी चटकन पुढे झाले आणि बाबांचा हात धरून म्हणाले, बाबा मला हात जोडू नका. मी तुमची मुलगी आहे. तुम्ही मला विनंती नाही करायची तर हक्काने सांगायचे. तुम्ही दोघांनी आम्हा तिघींना खूप प्रेमाने वाढवले आहे. बाबा, यापुढे कधीच तुम्ही हात जोडायचे नाही. मी लग्नाला तयार आहे. तुम्ही माझे वाईट कधीच चिंतणार नाही याची मला खात्री आहे. आणि मग मला एक दिवस विनायकचे स्थळ आले. विनायक सरकारी नोकरीत आहेत हेच बाबांसाठी महत्त्वाचे होते. ठरल्याप्रमाणे त्या दिवशी विनायक, त्यांचे आईवडील आणि लहान भाऊ मला बघायला आले. त्या मंडळींना आमच्या घरात शिरल्यावरच आमच्या परिस्थितीचा अंदाज आला. आईबाबांच्या चेहऱ्यावर ओशाळवाणे भाव होते. ते बघून माझा खूप संताप झाला. पण ही वेळ माझा संताप व्यक्त करण्याची नाही, तर मी विनायकला पसंत कशी पडेन हे पाहण्याची आहे हे माझ्या लक्षात आले. मी माझी अस्वस्थता मनात दाबून टाकून चेहऱ्यावर कसे तरी हसू आणत पोह्याची प्लेट घेऊन बाहेर आले. मीना, अगं विनायकची माझी एकदाच नजरानजर झाली आणि मला तो लगेच आवडला, कारण त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते जे मला प्रोत्साहित करून गेले. जाण्यापूर्वी विनायकने माझ्याशी एकट्यात बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्या काळी हे नवीनच होते, त्यामुळे काय उत्तर द्यावे हे आईबाबांना कळले नाही. तेव्हा विनायकचे बाबा हसत म्हणाले, घाबरू नका. तुमच्या घरी आत्ताच विनायक तुमच्या मुलीशी बोलेल. तेव्हा बाबा भानावर आले आणि म्हणाले, स्वयंपाकघरात बोलू शकतात.
आम्ही दोघे स्वयंपाकघरात गेलो. त्या काळी विनायकच्या घराचे खूप पुढारलेले होते. संध्या म्हणाली, माझ्या मनात धाकधूक होती. तसे आमचे स्वयंपाकघर खूप लहान आणि अस्ताव्यस्त पसरलेले होते. मी शरमेने विनायकला म्हटले, आमचे घर खूप लहान आहे. स्वयंपाकघरात खूप पसारा आहे. पण यावर विनायक म्हणाला, माणसाचे मन मोठे असावे, मग ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मावतात, पसारा होत नाही. मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघितले तर तो हसत मला म्हणाला, तुला फक्त मला एवढे विचारायचे आहे की तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का? कोणी तुझ्यावर जबरदस्ती नाही ना केली? एक देखणे व्यक्तिमत्व असलेला तरुण एका मुलीची संमती विचारतोय, हे केवढे आश्चर्य होते. यावरून मला कळाले की आमच्यावर आमच्या आईवडिलांनी जसे संस्कार केले त्याच संस्कारात वाढलेला हा मुलगा आहे, जो मला आयुष्यभर सुखी ठेवेल. मला माझ्या आईवडिलांच्या डोळ्यात माझ्यामुळे दुःखाश्रू आलेले बघायचे नव्हते. मी त्याला सांगितले, आमच्या घरी माझ्यावर कोणतीही जबरदस्ती नाही झाली. त्या एका प्रश्नाच्या उत्तरासाठी विनायक वाट बघत होते. माझे उत्तर ऐकल्यावर ते लगेच म्हणाले, आता तू काळजी करू नकोस, मी तुला आयुष्यभर आनंदात ठेवेन. तुझे सुख बघून तुझ्या घरच्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू राहील, याची मी तुला खात्री देतो. हे ऐकताच मीना म्हणाली, वा, किती संस्कारी होता तुझा नवरा. त्या काळी मुलाच्या घरच्यांचा वरचष्मा असायचा. किती स्पष्टपणे आणि समजुतीच्या स्वरात तुझ्याशी बोलला. मग काय झाले? मीनाला संध्याच्या आयुष्याचा पट उलगडून बघण्यात खूप छान वाटत होते. नंतरचे आयुष्य माझे खूप छान गेले. विनायकने मला सुखाच्या हिंदोळ्यावर खूप झुलवले. अजयच्या वेळी मला दिवस गेले असताना तर घरातल्या सर्वांनी मला कुठे ठेवू आणि कुठे नको असे केले. माझ्या माहेरी पैसा कमी होता, पण आईबाबांच्या प्रेमात आम्ही तिघीही मनसोक्त भिजायचो. 2 वर्षांपूर्वी विनायकला एक जीवघेणा आजार झाला आणि माझ्या सुखाला ग्रहण लागले. ते आजपर्यंत कायम आहे. असे बोलता बोलता संध्याताईंनी डोळे पुसले. संध्या, आता तुझ्या वाईट दिवसांना विसर. फक्त विनायकचे प्रेम लक्षात ठेव. त्याच्या सहवासात घालवलेले क्षण हीच तुझी उरलेल्या आयुष्यासाठी शिदोरी आहे. संध्याताई म्हणाल्या, हो मीना, विनायकच्या आठवणीत ह्या वृद्धाश्रमातील दिवस आनंदात घालवणार आहे. शाब्बास, असे म्हणत मीनाने संध्याच्या खांद्यावर थोपटले. संध्याची कथा ऐकल्यावर मीनाताई म्हणाल्या, तू आता ठरवले आहेस ना की या वृद्धाश्रमात आनंदाने राहणार? हो, असे संध्याताई म्हणाल्या. आता हेच आपले जग आहे. इथे आपल्याला आनंद मिळावा यासाठी संस्थेतील लोक झटतात. त्यांना आपण मदत करायची. मी करते. खरं आहे तुझं मीना, तू माझ्यापेक्षा खंबीर मनाची वाटतेस. मग तू इथे कशी आलीस? संध्याताईंच्या या प्रश्नावर मीना हसली आणि म्हणाली, माझ्या नवऱ्याचा मृत्यू माझा मुलगा महेंद्र 5 वर्षांचा असताना झाला. त्यांच्या जागेवर मला नोकरी लागली. मी नोकरी करत होते आणि सासूबाई महेंद्रचा सांभाळ करायचा. सासूबाईंना बीपीचा त्रास होता, त्यामुळे एके दिवशी त्यांचा झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. माझा आधारच तुटला. त्यामुळे महेंद्रचा सांभाळ करत घर आणि नोकरी करताना माझी दमछाक होत होती. अशीच तारेवरची कसरत करत मुलाला शिकवले, मोठे केले आणि त्याचे लग्नही लावून दिले. मुलाचे लग्न झाल्यावर 6 महिने व्यवस्थित गेले, पण सुनेला तिच्या संसारात माझी अडचण होऊ लागली. महेंद्र कमावता झाला, त्यामुळे त्याने मला नोकरीला राजीनामा द्यायला सांगितले. मलाही वाटले की चला, मुलाला आईच्या कष्टाची जाण आहे, त्यामुळे आईला म्हातारपणात आराम मिळावा म्हणून त्याने मला राजीनामा द्यायला सांगितले आहे. पण जेव्हा मी राजीनामा दिला तेव्हा सुनेने मला घरातील कामवाली बनवले. ते दोघे बाहेर फिरायला जायचे, हॉटेलमध्ये जेवायचे किंवा बाहेरून जेवण ऑर्डर करायचे आणि सुनेने जरी घरात स्वयंपाक बनवला तरी ती फक्त त्या दोघांचा स्वयंपाक बनवायची आणि माझे जेवण मी स्वतः बनवायचे. एवढेच काय, तिने महेंद्रला एक अट घातली. ती म्हणाली, जर तुझी आई ह्या घरात राहत असेल तर मी मूल होण्यासाठी चान्स घेणार नाही. मला ती ह्या घरामध्ये नको आहे आणि म्हणून मुलाने बायकोचे ऐकून मला इथे वृद्धाश्रमात आणून सोडले. हे सांगताना मीना त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटले. त्या पुढे म्हणाल्या, मुलाने स्वतःहून इथे वृद्धाश्रमात आणून सोडण्यापेक्षा आणि घरच्यापेक्षा जास्त आनंद इथे वृद्धाश्रमात मिळतो हे जर मला आधीच ठाऊक असते तर मी स्वतःहून इथे आले असते. हे फार बरे झाले असते, कारण मुलाने मला इथे सोडण्यासारखा अपमान मला सहन करावा लागला नसता. खरे तर महेंद्रने मला इथे आणून सोडून माझ्या मातृत्वाचा अपमान केला आहे. नोकरीला राजीनामा दिल्यानंतर त्याने मला त्या पैशातून घर घ्यायला सांगितले आणि माझ्याच घरातून मला बाहेर काढून इथे वृद्धाश्रमात आणले. याचे मला खूप वाईट वाटते. ते बोलताना मीना त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. तेव्हा संध्याने मीनाचा हात हातात घेतला आणि म्हणाली, मीना, नको फार विचार करू. आपलं ठरलंय ना इथे आनंदात राहायचे म्हणून.
हो, आजपर्यंत मी एकटी होते, पण आज मला तुझ्या रूपाने हक्काची नवीन मैत्रीण मिळाली. मी आता नाही विचार करणार, वाईट वाटून घेणार. आपण इथे आनंदात राहू. मीना संध्याकडे बघून हसली आणि तिचा हात घेऊन गाणे म्हणाली, आम्ही दोघी मैत्रिणी जोडीच्या. पुढे काय? बोल. संध्याच्या या वाक्यावर मीना खो खो हसली. मी नाही ग बाई कवयित्री, मला एवढेच येते. मीनाच्या बोलण्यावर संध्याला पण हसू आले आणि त्या दोघीत कितीतरी वेळ हसत होत्या. संध्याला जिव्हाळा आश्रमात येऊन जवळपास 1 महिना झाला होता. मुलाला विसरेन, त्याची आठवण काढणार नाही असे कबूल करूनही संध्या अजयची वाट बघत असे आणि मुलाची आठवण आली की संध्याची गती हळू व्हायची. खूप वेळ आपल्याच तंद्रीत असायची ती. संध्याच्या लक्षात आले नाही, पण मीनाताईंना तिच्या वागण्यामागचे कारण लक्षात आले. संध्या, भूतकाळात फार रमू नकोस, कोणाची वाटही बघू नकोस, तूच दुःखी होशील. एक दिवस मीना संध्याला म्हणाली. मीनाचे बोलणे ऐकताच स्वतःला कसेबसे सावरत संध्या म्हणाली, नाही ग, असे काही नाही. मी जरा वेगळ्या विचारात होते. तुझा वेगळा विचार कोणता आहे मला कळले आहे. संध्या, उगाच सारवासारव करू नकोस. मीही या परिस्थितीतून गेले आहे. काही दिवसांनी मला कळले, असं मुलांची वाट बघत बसण्यात काही तथ्य नाही. माझ्याच मनाची कुतरहोड होते. निष्पन्न काही निघत नाही. इथे येऊन 6 महिने झाले तरी महेंद्रचा एक फोन आला नाही. आईशिवाय त्याचे पानही हलत नव्हते. तो इतका कठोर कसा काय झाला? या विचारात संध्याताईंनी खूप रात्री घालवल्या. याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला. संध्या हळूच मीनासमोर पलंगावर बसली आणि म्हणाली, चुकले माझे. मी तुझ्याशी खोटे बोलले. आता मी अजयची वाट बघत माझ्या तब्येतीवर परिणाम करून घेणार नाही. पण आपल्याच पोटची मुले अशी का वागतात कळत नाही. मीनाताई म्हणाल्या, संध्या, टाळी एका हाताने वाजत नाही. हे सत्य मला त्या दिवशी जाधव काकांनी लक्षात आणून दिले. जाधव काका म्हणजे आपले इथले मॅनेजर. जाधव काका मला म्हणाले, मीनाबाई, संसारात जेव्हा वादळ उठते तेव्हा त्यांच्या मागे 2 व्यक्तींचा सहभाग असतो. प्रत्येकाला आपले वागणे बरोबर वाटते आणि ते साहजिकच आहे. आपल्या मराठीत म्हणतात, दुसऱ्यांच्या डोळ्यातील कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. हे अगदी खरे आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलाने इथे का सोडले? ह्या दुःखात जगण्यापेक्षा वर्तमानातील गोष्टी बघा, त्यात रमायला शिका. हळूहळू तुमच्या दुःखाची टोचणी कमी होईल. संध्या, सुरुवातीला मी या गोष्टीवर विश्वास ठेवला, मग हळूहळू मला ते जमायला लागले. आज बघ, मी किती हॅपी गो लकी म्हणून जगते आहे. हे ऐकून संध्याताई आश्चर्यचकित झाल्या. त्या काही बोलणार तेवढ्यात आश्रमाचा सेवक राम आला आणि म्हणाला, मीना काकू, आपल्या विचारमंथनाचा वर्ग सुरू झालाय, चला ना. हो, आलोच आम्ही, तू जा. संध्या आणि मीना विचारमंथनाच्या वर्गाला गेल्या. दुसऱ्या दिवशी संध्या डायरी लिहित बसली होती आणि मी विचारमंथनाचे वर्गाचे काम करत होते. तेव्हा राम तिथे आला आणि म्हणाला, मीना काकू, तुम्हाला भेटायला माने वकील आले आहेत. मीनाताई म्हणाल्या, ठीक आहे, मी 5 मिनिटात येते असे सांग त्यांना. संध्या मीनाकडे आश्चर्याने पाहू लागली आणि म्हणाली, मीना, वकिलांकडे तुझे काय काम आहे? मीना हसली आणि म्हणाली, माझ्याबरोबर चल, म्हणजे तुला समजेल. दोघीही आश्रमाच्या ऑफिसमध्ये गेल्या. संध्याताई प्रश्नार्थक नजरेने मीनाकडे पाहत होत्या. मीनाताईंनी माने वकिलांना नमस्कार केला. माने वकिलांचे जिव्हाळा वृद्धाश्रमाशी जुने संबंध असल्याने इथे प्रत्येक स्त्रीला ते ताई म्हणत होते आणि प्रत्येक पुरुषाला दादा म्हणायचे. हे सगळे वृद्ध मला ताई दादासारखे आहेत, त्यामुळे त्यांना सर किंवा मॅडम मी म्हणणार नाही, असे माने वकिलांनी जिव्हाळा वृद्धाश्रमाची नाते जोडताना सांगितले होते. ते म्हणाले, नमस्कार ताई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी लिहिले आहे, तरी एकदा नजरेखाली घाला. काही ॲड करायचे असेल तर करू, नसेल करायचे तर मी हे फायनल करून तुमच्या मुलाला पाठवतो. संध्याने मीनाताईंना विचारले, काय आहे हे? तेव्हा मीना हसत म्हणाली, माझ्या मुलाला, महेंद्रला घर खाली करण्याची नोटीस पाठवते आहे. संध्या म्हणाली, काय नोटीस? अगं मीना, महेंद्र तुझा मुलगा आहे, त्याला नोटीस का पाठवते आहेस? मीनाताई म्हणाल्या, का पाठवायची नाही? त्याने मला इथे वृद्धाश्रमात सोडताना मी त्याची आई आहे हा विचार केला का? नाही ना. मग मी तो माझा मुलगा आहे हा विचार का करू? तो मला वृद्धाश्रमात सोडून गेला, हे त्याने माझ्या मातृत्वाचा, माझ्या कष्टाचा अपमान केला आहे आणि माझा अपमान करून वर मी कष्टाने बांधलेल्या घरात फुकट आणि मजेत राहतोय. आता त्यालाही कळू दे जरा दुनियादारी. संध्या म्हणाली, मीना, हे सर्व माझ्या डोक्यावरून चालले आहे, झेपत नाही मला. मीनाताई म्हणाल्या, संध्या, आपल्या मराठीत म्हणतात ना, समोरच्याला ताट द्यावे पण बसायचा पाठ देऊ नये. संध्याताई म्हणाल्या, पण मीना, हे लोकांसाठी झाले, आपल्या मुलासाठी नाही. मला वृद्धाश्रमात आणून सोडताना मी त्याची आई आहे हे तो विसरलाच कसा?
केवळ बायकोच्या सांगण्यावरून त्याने मला अशी शिक्षा दिली? मला सांग, बायको आली म्हणजे आईची गरज संपली का? मीनाताईंचे बोलणे ऐकून संध्याताई मनात म्हणाल्या, एका दृष्टीने मीनाबरोबर बोलते आहे, कारण माझ्या मुलानेही तेच केले आहे. भावनेच्या भरात येऊन मी मुलाच्या नावे प्रॉपर्टी केली, पण याचा परिणाम काय झाला? त्याने मला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला आणि मुलीचे असे वेगळे काय? असे म्हणतात की आईवडिलांना एकतरी मुलगी असावी, कारण तिचा आईवडिलांवर जीव असतो. पण माझी मुलगी तर मला अजिबात विचारतही नाही. यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की यांना आता माझी गरज राहिलेली नाही. मीना बोलत होती की माझ्याकडून न कळत का होईना चूक झाली आहे. आता ही न कळत झालेली चूक मी सुधारते आहे. संध्याताई अजूनही स्तब्ध होत्या. मीना वकिलाला म्हणाली, वकील साहेब, तो मुलगाही नोटीस पाहून तयार नाही झाला तर पुढे काय करायचे? वकील म्हणाले, 1 महिना त्याच्या उत्तराची वाट बघायची. त्याने उत्तर नाही दिले तर पुन्हा नोटीस पाठवायची. त्या नोटीसमध्ये आणखी कठोर भाषा वापरायची. दुसऱ्या नोटीसनंतर तो थांबणार नाही. या 2 नोटीसमध्ये त्याने फोन केला किंवा तुम्हाला इथे भेटायला आला तर काय बोलायचे हे मी तुम्हाला सांगतो. कुठल्याही भावनेमध्ये न गुंतता त्याला सरळ सांगा की माझे म्हणणे काय आहे हे मी तुला नोटीसमध्ये लिहिलेले आहे. समजले असेल तर तशी कृती कर. मला यावर जास्त काही बोलायचे नाही. मीनाताई म्हणाल्या, ठीक आहे, असेच बोलेन. बाकी लिहिलेले सगळे योग्य आहे. माने वकील म्हणाले, ताई, मी फायनल कॉपी करून पाठवतो. मीनाताईंनी होकारार्थी मान हलवली, पण हे सर्व संध्याताईंच्या समजण्यापलीकडे होते. ती शांतच होती. मीनाच्या चेहऱ्यावर मात्र समाधान होते. आपल्या या 2 चिमण्या त्यांच्या विचारांच्या आवर्तनात गुंतून गेल्या. दोघींच्या मनातील विचार मात्र एकमेकींच्या विचारांपेक्षा भिन्न होते. महेंद्रला मीनाने वकिलामार्फत घर सोडून जाताना घरातील वस्तूही घरातच सोडून जाण्यास बजावले. घर सोडण्यासाठी महेंद्रला आठवडाभराची मुदत दिली. महेंद्रच्या हातात जेव्हा ही नोटीस पडली तेव्हा तो चक्रावला. आपली आई असे काही करेल असे महेंद्रला कधी वाटले नव्हते. नोटीस वाचल्यावर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. महेंद्रचा चिंतातूर चेहरा बघून त्याच्या बायकोने सीमाने त्याला विचारले, महेंद्र, काय झाले? महेंद्र म्हणाला, आईने हे घर सोडण्यासाठी नोटीस पाठवली आहे. काय? आईने असे का केले? 7 दिवसातच घर सोडायचे आहे. सीमा म्हणाली, बाई, कमाल झाली तुझ्या आईची. आपल्या पोटच्या पोराला घर सोडून जा असे सांगताना काहीच कसे वाटले नाही या बाईला. महेंद्र म्हणाला, मला आई असे काही करेल असे कधीच वाटले नव्हते. आता काय करायचे? मी नोटीसला उत्तर देण्याऐवजी आईला वृद्धाश्रमात जाऊन भेटतो. सीमा म्हणाली, त्यांना म्हणा तुम्ही तिथे शांतपणे जगा आणि आम्हाला इकडे जगू द्या. इथे होती तेव्हाही ताप होता डोक्याला, आता इथे नाही तरी तापच आहे. महेंद्र म्हणाला, तू स्वतः त्रास करून घेऊ नकोस. मी उद्या ऑफिसवरून घरी येताना तिला भेटून येईन आणि जमले तर आजच जाईन, कारण नंतर मंथ एंडमुळे 2-3 दिवस जमणार नाही. महेंद्रला आईने नोटीस पाठवली याचे खूप टेन्शन आले होते. मीनाने 2-3 दिवस महेंद्रच्या उत्तराची वाट पाहिली. महेंद्रचे उत्तर किंवा फोन काहीच आले नाही. अजून 2 दिवस वाट बघून मीनाने माने वकील यांना फोन करायचे निश्चित केले. तेव्हा त्याच संध्याकाळी महेंद्र आईला भेटायला वृद्धाश्रमात आला. महेंद्रला पाहून मीनाताईंना मनातच हसायला आले. महेंद्र खोलीत आला आणि म्हणाला, आई, मी घर सोडून जावे म्हणून तू मला कोर्टाची नोटीस पाठवलीस? मीनाताई म्हणाल्या, हो, मग कधी सोडणार आहेस ते घर? तो म्हणाला, आई, अगं मी तुझा मुलगा आहे. असे बोलताना त्याच्या आवाजामध्ये आजीजी होती. मीनाताई म्हणाल्या, हो का? मला वाटलं मी निपुत्रिक आहे. आई, काहीतरी काय बोलतेस? महेंद्र निराश होऊन म्हणाला, मग काय बोलू? तू मला नोटीस का पाठवली? मीनाताई म्हणाल्या, अरे मला ना त्या घरात राहायचे आहे, म्हणून मला ते घर रिकामे करून हवे आहे. महेंद्र म्हणाला, अगं मग ये ना आमच्याबरोबर राहायला. मीनाताई म्हणाल्या, मी याआधी तुमच्यासोबत राहून पाहिले आहे, त्यामुळे आता मला तुम्ही त्या घरात नको आहात. मला एकटीलाच राहायचे आहे. महेंद्र म्हणाला, हा कसला बालिशपणा आहे? एवढ्या मोठ्या घरात तू एकटी राहणार का? मीनाताई पटकन म्हणाल्या, मी करते तो बालिशपणा आणि तू केले ते काय? महेंद्र म्हणाला, मी काय केले? मीनाताई म्हणाल्या, तू काय केलं? मला इथे वृद्धाश्रमात सोडून स्वतः त्या घरात आरामात राहतोस. महेंद्र म्हणाला, याला तूच जबाबदार आहेस. तुझ्या स्वभावामुळे तुला मी इथे आणून सोडले. माझ्या स्वभावामुळे? मी असे काय विचित्र वागले? इतकी वर्षे हीच आई प्रिय होती ना तुला, मग लग्न झाल्यावर नावडती झाली? तुझी बायको म्हणाली होती की मी घरात आहे तोपर्यंत ती मुलाचा विचार करणार नाही. खरे तर तेव्हा मी मूर्खपणा केला. उलट मी तिथे राहून तुम्हाला बाहेर काढायला हवे होते. माझा त्या घरात राहण्याचा आणि तुझ्या बायकोने मूल जन्माला घालण्याचा काय संबंध होता? काही नाही रे, त्या घरातून मला बाहेर काढण्यासाठी ती असे बोलली होती. महेंद्र, तुझ्या आणि
सीमाच्या विचित्र वागणुकीमुळे मला ही कोर्टाकडून नोटीस पाठवावी लागली. नोकरीला राजीनामा दिल्यानंतर मिळालेल्या पैशातून मी ते घर घेतले होते आणि ते माझ्या हक्काचे घर तुम्ही फुकट वापरता हेच आता मला नको आहे. हे ऐकताच महेंद्र म्हणाला, आई हे तू जास्त बोलत आहेस. सारखे काय ते माझे घर म्हणते आहेस मगाचपासून. मीनाताई म्हणाल्या, जास्त नाही, योग्य तेच बोलते. आता ते घर माझे आहे म्हटल्यावर माझेच म्हणणार ना. हे बघ, मुकाट्याने माझ्या घराबाहेर निघा, तुम्ही दोघे कुठेही जाऊन राहा, याच्याशी मला काही देणे घेणे नाही. महेंद्र म्हणाला, आई तू इतकी कठोर कशी झालीस. यावर मीनाताई म्हणाल्या, मी कठोर आहे तर मग तुझे हृदय कोमल आहे म्हणून तू मला इथे वृद्धाश्रमात आणून सोडलेस का. हे बघ, मला जास्त काही बोलायचे नाही. 7 दिवसाच्या आत माझे घर खाली करा, नाहीतर मला कायदेशीर कारवाई करावी लागेल. असे बोलून मीनाताई निर्विकारपणे हातातील काम करत राहिल्या. आईचे वागणे पाहून महेंद्र चकित झाला. महेंद्र आणि मीनाताईंमध्ये होणारा वाद ऐकत संध्याताई पलंगावर बसल्या होत्या. बोलता बोलता महेंद्रचे लक्ष संध्याताईंकडे गेले. इतका वेळ या खोलीत दुसरे कोणी आहे हे महेंद्रच्या लक्षात आले नाही. याचे त्याला फार अवघडल्यासारखे वाटले. मीनाताई म्हणाल्या, बोलणे झाले असेल तर निघितून आणि घर खाली केले तर घराची किल्ली माझ्या हवाली कर. आईचे बोलणे ऐकून महेंद्रच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. त्याने स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की आई असाही काही निर्णय घेईल. महेंद्रच्या डोळ्यासमोरून भूतकाळ सरकला. त्याचे लग्न झाल्यावर काही महिने सीमा नीट वागली. नंतर तिचे नखरे सुरू झाले. महेंद्र गोंधळला. कोणाच्या बाजूने बोलावे, आईच्या की बायकोच्या, जिने आपल्याला जन्म दिला, आपल्याला वाढवताना बराच संघर्ष केला, आपल्यावर चांगले संस्कार केले, तिची बाजू घ्यावी की जी आपल्या आयुष्यात गोड संमोहित क्षण घेऊन आली आहे, जिच्यासोबत पुढचे भविष्यातील अनेक ध्येय साध्य करायचे आहेत, तिची बाजू घ्यावी. शेवटी तरुण संमोहित क्षणांच्या धुंद विळख्यात अडकून महेंद्रने जुन्या जर्जर झालेल्या आधारवडाला सोडण्याचा निर्णय घेतला. मीनाताईंनी हा निर्णय घेतल्यानंतर महेंद्रच्या लक्षात आले की आपण दोन्ही बाजूंमध्ये संतुलन साधण्यात कमी पडलो. आपण एकाच प्रवाहात वाहत गेलो. जो आपल्याला आवडला, आपल्यासाठी कष्ट घेतलेल्या आधारवडाला, सावलीला आपण स्वतःहून दूर लोटले. पण आता वेळ निघून गेली होती. आता कितीही विनंती केली तरी हा आधारवड आपल्याला सावली देणार नाही हे महेंद्रच्या लक्षात आले. सध्याची परिस्थिती लक्षात आल्यावर जड पावलांनी महेंद्र आईकडे गेला आणि आईच्या पायावर डोके ठेवून माफी मागून पटकन खोलीबाहेर गेला. महेंद्र निघून गेल्यावर मीनाताईंचा बांध फुटला. तिच्या आवाजाने संध्याताई पटकन भानावर आल्या आणि चटकन उठून मीनाताईंकडे गेल्या. मीनाला संध्याने मिठी मारली आणि प्रेमाने तिला थोपटू लागली. बराच वेळाने मीना भानावर आली. तिने चटकन आपले डोळे पुसले. ती म्हणाली, संध्या, आज हे नाते संपले, पण इथून पुढे नेहमी माझ्यासोबत राहा. संध्याताई म्हणाल्या, मीना, तू माझी सख्खी बहीण आहेस. आता माझे रक्ताचे नाते तरी माझे कुठे राहिले आहे. मीही तुझ्यासारखीच एकटी आहे. पुढे आयुष्यात आपण दोघी एकमेकींचा हात कधीच सोडायचा नाही. संध्या, महेंद्रने घर खाली केल्यानंतर त्या घरात आपण दोघी राहायला जायचे. संध्याताई म्हणाल्या, तुझ्या घरात मीही राहू. मीनाताई म्हणाल्या, हो, आता तू माझ्यासोबत सावलीसारखी राहा. त्या पुढे म्हणाल्या, आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, आपण आपल्यासारख्या वयस्कर लोकांसाठी काम करायचे. आपल्या दोघींपैकी कोणीतरी एक आधी गेले तर ती गेली म्हणून दुसरीने आश्वस्त व्हायचे नाही. आपले काम पुढे चालू ठेवायचे. जी मागे राहील तिच्या शेवटच्या दिवसात जिव्हाळा वृद्धाश्रम तिची काळजी घेईल. संध्याताई म्हणाल्या, ते का घेतील? आपण तर त्यांचे वृद्धाश्रम सोडून जाणार आहोत ना. मीनाताई म्हणाल्या, मी सगळी लिखापढी करून ठेवणार आहे. माझे घर हे आपल्या दोघींच्या नावावर करणार आहे. पण आपल्या दोघींच्या मृत्यूनंतर मी हे घर अनाथ आश्रमाला दान करणार आहे. मीना एकदम ठाम स्वरात बोलत होती. तिचे बोलणे ऐकून संध्याला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, मीना, तू एवढा पुढचा विचार कधी केला? मीना म्हणाली, जेव्हा तू मला भेटलीस, तुझ्या रूपाने मला पुन्हा जगण्याची उमेद मिळाली, तेव्हाच मी ठरवले. मध्ये मी 2-3 वेळा माने वकिलांच्या ऑफिसमध्ये जाऊन यावर चर्चा केली आणि मगच निर्णय घेतला. संध्याताई म्हणाल्या, बापरे, म्हणजे तू दरवेळी मला जे वेगवेगळे कारण सांगून बाहेर जात होतीस ते माने वकिलांना भेटायला जात होतीस का? मीना म्हणाली, हो, आता मी निश्चिंत झाले. संध्या मीनाच्या हुशारीने खूप प्रभावित झाली. मीना संध्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, आपण दोघी मैत्रिणी आता कायम सोबत असणार. हे ऐकताच संध्याताईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. काही दिवसात मीना संध्याताईंना घेऊन आपल्या घरात राहायला गेल्या. त्यांनी ठाम राहून स्वतःच्या घरात राहणे पसंत केले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपला बसायचा पाट परत मिळवला. तर मित्रांनो,
मीनाताईंनी घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य नक्की सांगा. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.